झालं का नाही बाईसाहेब जल्दी? पाटील अक्षी मोहरी येऊन बसलेत की भरल्या खिशात. महागाई जाताना बघा फार उलट खिस्त झालं पाहिजे. नाही म्हणजे लई मोठी असं नाही हो. मातीत बसली त्याला. एकदम मातीत. माझ्या बाला ह्याच मांगानं मारेकरी घातलेत. त्याला नसेल ओळख पण मला हाय. चल राया तुम्ही पलंगी बसा, ही लावणी ठासून झाली पाहिजे. छब्या उचल का रुपया आणि दे फेकून. फेकून पाटील रुपयाचे अनुसार 16 घरी रस्त्यात भिकारी गोळा. आमच्या चिमाचा भाव आगळा अहो आगळा. हो पाटील एवढ्यानं नाही भागाय. जरा हिरवी काढा हिरवी. असं हे घे. आता भागल का नाही? छब्या त्या कागदाची वावडी करून उडवायला सांग. काय? अहो बड्या गावचे पाटील आपण काय भाव तुमच्या दौलतीचा. आणि नाव ठेवले सोनूबाई हाती वाळा कतलाचा. कथलाचा? हे घे. डोळे फाडून नीट बघ. चांदीचा तोडा आहे मानाचा. मानाचा तोडा मनगटातच असू दे. दौलत जादा म्हणून ही चिमा घ्यायची नाही. मानाने जिथून घेईल. गावगाव नाचून पोट भरणारी नाची तू. मानाचं कडे त्याला छातीवर केस लागतात केस. मुकाट्याने सांगितलेली लावणी मान. म्हणणार नाही. म्हणणार नाही? पदराला धरून म्हणायला लावीन. महादेव पाटील म्हणतात मला. अरे तू तुझ्या पाटीलकीवर तू. आज 8 वर्ष झाली आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार होईना म्हणून माझ्या बाला मारेकरी घालून मारलंस तू. त्या कुशाबा महाराजी पोर आहे मी. इतक्या वर्षानं तुझ्या गावात आले की तुझ्या पैशाच्या तालावरशी नाचायला नाही तर तुझी दौलत जादा सहा बनलेला पाण्याची थूक राहिला. तोंडावर चिरून टाकीन चपडा. बस करा पाटील तमाशा. कोण? मी सकाराम शिंदे. फणीवर हात पडण्याचं का धावून आलास? पण नसली तर ती एक बाई आहे. तिच्या अंगावर हात टाकणं तुमच्यासारख्याला सोबत नाही. असल्या करणीने गावाची आबरू घालीन तसा तुम्ही. गावाचा ह्यात काय संबंध पोरा? तिकडे गावाचा आहे तुमचं नाही. गाड्याच्या शर्यतीत औंधा जिंकलं म्हणून तुमच्याकडे राहिलं. मोरल्या सालाला जो जिंकल त्याच्याकडे जायला पाहिजे. अरे कोण मायेचा पुत आहे माझ्या गाडी पुढे गाडी आणून शर्यत जिंकणारा? त्याची आई बाळच व्हायची अजून. ती झाली आहे पाटील. आणि तो मायेचा पुत बी तुमच्या पुढ्यातच उभा आहे. सख्या हरलास तर बायको सकट पाटाच्या पायाचं तिरत घ्यावं लागेल गावासमक्ष. तशी येळ येऊ देणार नाही मी पाटील साहेब. मग ठरलं तर हा ते हातावर हात. रामजी ए रामजी. रामजी काय झोप हाय का काय? रामजी ए रामजी जी. अरे अजून आलं नाही ते. लई रात झाली या. तरू आता घटकाभरानं कोंबड वरडल. जरा बघून येतोस? येतो की. लवकर जा. हा आता म्या जाऊन काय करणार? तर तो गोंधळ आता उजेड असल्यावर चालणार. तर कणात वर केल्याशिवाय मालक हालतात वय त्यातनं. आमचं मात्र मरण आहे मधल्यामध्ये हेलपाटाखाली. म्हणतात नव घोडं मेलं ओझ्यानं आणि शेंगरू काय रामजीच मेला हेलपाट्यानं. जी आलो जी. आता मेलो. हा अगदी चढत्या आवाजात आली. रामच्या उद्या दावणीतली सगळी बैल घेऊन बाजारला जा. चट येईल त्या किमतीला फुकून टाक. वयजी भाईजी नाही जी. त्यासनी कधी येळेवर पाणी लावता का? कधी येळेवर वैरण घालता? नुसती हडण कातडी राहिली बैलाची. जोड्याखाली घेतलं पाहिजे समजा. का आज काय झालं का कोणच्या बैलाला? काल मी बघितली तेव्हा तर चांगली होती सगळी बैल. तर सांच्या बरेच मी समध्या बैलास पाणी धावलं नव्हतं. अरे फोटो काढावी अशी बैल आहेत. रस्त्यानं चालली तर तरण्या बाईकडे बघायचं सोडून माणसं बैलाकडे बघतात. या ईज गावात दावण आहे का अशी कुणाची? मग लेखो लोक माझ्याशी पैदा कशा मारतात? छाती कशी होती त्यांची? कुणी पैज मारली रे पिराजी? कुणी नाही. पैज मारली म्हणून जिततोय काय तो?
माझ्या गाडी पुढे गाडी काढायची म्हणजे काय गमचे आहेत? 2 शेपट आहेत ती छाती फुटून मरतील. हत्ती बरोबर दांडू खेळा निघालाय. कोण रे पिरा? तुझा बा, तो शिंद्याचा सख्या. त्याच्याच अंग पैस कांद्याला बिस्मिल्ला कशाला रे पिरा? हा, वसिला बसून बोलायला तेवढं शिकलात लेको. माई पुनपत्र पहिला हाती सारखी झाली पाहिजे. बाटकी बांधा, गाडी इमानासारखी गेली पाहिजे. जर चुकारपणा झाला तर हंटरनं फोडून काढी. लई रात झाली. चला, कृष्णा कवाची वाट बघत होता. हा? बघा कसा झोपलाय. किती सांगितलं माझ्यापाशी झोप म्हणून, ऐकत ना. नका उचलू त्याला, झोपू. माझ्या परीस आपल्यावरच लय जीव आहे त्याचा. माझं काही नवं असतं त्याला. अहो, वळणाचं पाणी वळणालाच जायचं. मोठ्या छातीच्या बापाचा पोरगा मोठ्या छातीचाच लिप जायचा. तुमच्या आणि हारण काळजाचा नाही. मोठ्या छातीच्या माणसानं लहानसान माणसाकडे कनवाळूपणानं बघावं. त्याचं अपराध पोटात घालावं, म्हणजे त्याचं मोठं पण आणखीन मोठं होतं. पण कशासाठी हे पोथीचं पान लावलंय? कुणाचा अपराध पोटात घातला नाही आम्ही. गरीब आहेत ती माणसं. सकाराम आणि सकारामची बायको बिचारी कष्ट करून पोट भरत्यात. कुणाच्या आद्यात न मध्यात. बोलला असेल चुकून एखादा सबूत, आपण कशाला उगाळायचं ते? अहो, पण इज्जतीचा सवाल आहे हो. अशा वेळी बोजा टाकून असा हप्ता द्यावा लागतो की बोलणाऱ्याला जन्माची याद राहावी. उद्या पोरं सुद्धा आमचं पटकं उडवतील. पण तो माणूस तसा नाही, सज्जन आहे. बरं बरं, पुरा आता गुंडाळा तुमची पोती. आम्हाला झोप आली. वर आली. पुरा आता शेतावर जायचं नाही. जाऊ उठा. जाऊ काय? उठा बघू. वैरण टाकलीस वय का तू? होय. आता कशी जागची वैल हलत्या ती? का बरं? अगं तुझा हात ठेव. मला 2-2 पाचुंदा टाकला असतील, खाऊन टंग फुकतील, मग जागचा हलावसं वाटेल. वयचेच नाही तर हो, मग टाकायची होती सहायच्या हाताने. अगं मग मला उठवायचं नव्हतं. झोपत हसत होता खुदू खुदू. म्या म्हटलं तमाशा अजून डोळ्यापुढे उभा हाय, तर आपण कशाला मोरा. ही मात्र गोष्ट अशी खरी बरं का. बाई मोठी नामी होती रातची. आज गोरी गोरी पान हळदीच्या गाभ्याला, हनवटीवर काळा ती, गळ्यात पुतळ्याच्या माळा. पुरं पुरं लय मोर नका जाऊ. मग आला कशाला घराकडे? बसायच होतं तिच्याच मुकड्याकडे बघत. मी म्हणालो आपलं सत्तची टोपल्याची भाकरी सोडून दुसऱ्याच्या ताटाकडे बघाच का? माहिती असं आपल्या घरातच जर आपलं डोळं निवत्यात तर बाहेर बघाच का? पण निवत्यात का घरात डोळं? आता उगाच सकाळच्या बऱ्यात माझं तोंड खवळू नव्हत. कुणाची अंग घेऊन सांगू? माझी घ्या. तुझ्या गळ्याच्या अंग, तुझ्या मराठी बाई म्हणजे पैठणी पुढे वाका. अगं कुठे तू आबाळातली चांदणी आणि कुठे ती चुन्यानं भिताडावर दिलेली टिकली. पुरे पुरे चला चहा नेऊन द्या. आपण कापड तरी घालतो अगोदर. बरं सुटली बोल बघू अगोदर. उगा जागरण झालं बघ रातचं. कुणी सांगितलं होतं? तमाशातून आडलं होतं. अगं तमाशा थोडा पण भांडणच नाही. आमचं त्या महात्मा पाटलाचं जरा घासलंच म्हणे ना. अगं बाई ते हो का?
गावाचं खडं ते द्या लागलं त्या पाटील भाईला. म्या बोर्डा उभा राहून सांगितलं, पाटील हे बरं नव्हं. तसं म्या काय वावगा बोललो नाही, पाटलाचा मात्र तोल गेला. अहो पर ती मोठी माणसं, त्यांची बराबरी का करावी बरं आपण? तुम्हाला बघा राग आला की भानच राहत नाही. आपण एकल पायाच, प्रसंग आला तर पाठीवर उभं राहायला गोत नाही. जरा इचारानं वागाव माणसानं. झालं बायांची आणि सशाची काळजी, या काय बी फरक नाही. तुला ठावा आहे का, कानापाशी निसता बंदुकीचा बार झाला तरी ससा उलटा होतो. यावर तिकडे त्याला गोळी घालायला लागत नाही, नुसता आवाजच बस. बरोबर, उठा आता. तिकडं जुंधळा ओरबडला असेल पाखरानं. ओरबडू दे ग. खाऊन खाऊन किती खात्याल पाखर. विठ्ठोबा आणि रोखमाई दोघच आपण, आपल्याच ती किती लागतंय. उठा आता, गुरं सोडा, दिवस वर आला. खरं सांगू, हे घरच सुटत नाही. मांजर जसं चुलीपाशी गुर गुर करत बसते ना, तसं बसावं वाटतंय मला. पुरं झालेला. तिकडं पाखरं दाना ठेवणार नाहीत कणसाला. होय, ते बी खरंच की. नवरा बायको सकाळच्या पाऱ्यात गोलगोल बोलत बसली, तसं आपण बी बसावं. हे काय पाखरांच्या डोसक्यात याचं नाही म्हणा. उठा. बरं तर आता उठतो. तुमचं बरं आहे गाड्यानं, बायको बिकोची काय बी भानगड नाही. गंमतच आहे तुमच्या बोलण्याची. मग रातची बाई नाही नुसती डोसक्यात तमाशातली, सोंगाड्या सुधी हाय. बरं जाऊ. थांबा थांबा, राहिले आणि काय राहिलं या संची राहिली. संची राहिली तू. बरं आता काय राहिलं नाही ना, जाऊ. नाही काही तर राहिलं असेल बघ. नाही म्हटलं ना. तर मला वाटतं काही तर राहिलंय. आता जावा बघू. बरं अहो जावा. बरं जा आता तरी. अरे चला की गाड्यानं, वा निश्चय वर चल. या 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 जातो आता. असं कसं झालं? काय झालेलं नाही, मग चाक रुतलंय चिखलात. अरे शेपूट फिरंग मालक, ही कातडी आपल्या गाडीला माग टाकून जितणार होय. कशाच्या जोरावर हातावर हात मारलास रे? सवालही जोरात बोलला होता. वय रे, जब लटकीन चिलीम फुटची. जरा दम खाशील का नाही? अशी बापही असल्यावर जोरात बोलतेस की. तुला धाव का कोण आहे ते? धावणार तोंड बघा. अरे तुझ्यासारखा जोत्याला दगड आहे ती पाटलाच्या. जोड्याचं पाय धुवून वर जात्यात. अरे पण तू का उभा राहिलास? आण गाडी. जी. अरे वाय सर धावणार. चला दिशेनं वर चल 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 चल. कातड्यात काय रंग आहे ती? बघू बघू. हा मालक जरा हात सोसा बरं का. चल
बाहेर जा. रामजी हा. कुस्ती राहिली मोहरच. हा. सकाळनं सलामीलाच मारलं की रो आपल्याला. हा आता माही पुनवला कसं? अरे कसं काय माही पुनवला आपलीच गाडी मोहर येणार. अरे हा आपला उगीच चानच मिळाला सख्याला. आंधळ्याचा हात रुपयावर. तू काही म्हण गड्या पण त्याच बैलच लई तेज आणि गडी बी बोलतात ताठ. बरं झालं शर्यत खाजगी झाली नाहीतर मालकाची मिशीच उतरली असती. हळू बोल येड्या. अरे मालकानं ऐकलं तर दोघांच्या टांगड्या मोडून हातात देत्याल. तुझं माझं पारवेट पारवेट खाजगी बोललं रे. आता मला असं सांग मालकानं पैज मारली खरी हा पण जिततील का ते माई पुनवाला? शेर नाव काढू नगस आणि पुन्हा मालक शर्यतीत उभं राहतील म्हणतोस काय? अरे हे कसला माणूस आहे त्यो उडत्या पाखराची पक मोजणारा. अरे आपण म्हणून टिकलोय दुसरा. मी बी कशाला राहिलो असतो माई पुनवे पावतर. पण माझं जरा घोंगडा अडकलंय र. घोंगडा अडकलं? मला लगीन करून शांत देतो म्हणून म्हणलेत म्हणून जीव गोटाळतोय. माझं हेच झालंय रे. लगीन करून देतो म्हणले लगीन नवर मग माझी बायको नांदत नाही नव का तेव्हा तिची समजूत घालून आमच्या दोघांचं समेट करून देतो म्हटलं. एक वरीच झालं हेच चाललंय. कोण हौसा? अगं ये की आत. काय आणलंस का? कोबूचं गड्डा आहेत. यंदाच केली वाटतं कोबी सकारामानं. पहिला तोडा नवाळी म्हणून घेऊन आलीस होय? राम राम. पाळणा आणलाय. पाळणा कशाला? कुणी सांगितला होता? आणलाच होय पाळणा. कृष्णाष्टमी आली पुढच्या मंगळवारी म्हणून आणायला सांगितला होता. चांगला केलाय. पिराजी तू पाळणा आत आणून ठेव आणि त्याला झुंधळ घाल. रामजा ए रामजा. आता वता थाड सरळी. काळजी काय गदळ झाली की नळ्यात? पुस्तका नाही कधी. मालक ते हातार पिराजी जवळ असतं या. कशाला असतंय? हत्यार खुटीवर अडकवलं काय आणि तिऱ्याच्या खांद्यावर अडकवलं काय? सारखंच की. आता मी पुसत जाईल. रामजा जी तो सावळाराम कुठं असतो अलीकडे? सावळ्या रामोशी म्हणता ना व तो कायम तुरुंगातच असतो या. पण आता कुठं आहे कोणास ठाव. कारण गावात तर काय कुठं दिसत नाही. हा रानात वस्तीवर असला तर काय की बा. जा त्याला म्हणावं मी बोलावलंय. अर्जंट कामच आहे म्हणून सांगतो की असेल तसा ये. पुढे घालूनच घेऊन येतो की. येते जायचं. ये हा. बरं का पोरी अष्टमीला प्रसादाला यायचं वाड्यात आणि सकारामाला सांग म्हणावं मी आवर्जून सांगितलंय. जी. प्रिया अरे ती वाडीची मंडळी आहेत ना भारुडवाली त्याला द्या सुपारी. यंदा उत्सव थाटात व्हायला पाहिजे.
मत्तीर बित्तीर गेला खाली आता आई मला कसं असं झालं आता मी कशाने जगू उगी उगी देव लय दिसून आहे कुठल्या तोंडाने समजावू तुला आईचा आता मला दुनियेत कुणी कुणी राहिलं नाही मी कुठे जाऊ काय करू बरं आता रडून काय गेलेलं माणूस परत येते या का अहो उठा घेऊन चला बघू तिला वाड्यावर एकली पोरगी काय करणार इथं बसून आमच्या यासनी वाड्यावर सोबत होईल आणि तिला बी वाडा नवा नाही कसं ते आलं सरळ आता मग लागते रांग करा कसं बरं तुझीच वाट बघत होतो हे बघ सोनं नाणं मिळून नगद 5,000 रुपयाचा ऐवज आहे बरं बस खुशी झाली मालक राम राम अरे चोर चोर पकडा पकडा अरे जागता हल्ला तर गोळी घालीन हरामखोर तुझ्या बाचा माल हयो तरी म्हटलं काल भजनाच्या वेळी ह्यो कशाला आला होता तिकडे झोपडी पेटून डाव साधायचा विचार होता याचा गिर्या जी सकाराम भजनाला आला आणि ह्याला डाव साधा घाला आता बेटाच्या पाटील डाव उलटवला तुम्ही ह्या गोष्टीचा राम राम तुम्हाला कुठेतरी बघितल्यावाने वाटतं या वा राजुरीला तुमचा आणि पाटलाचा सवाल जबाब झाला तेव्हा मी होतोच की तिथं ते पाटलाला गोरकवणारं शिंद्याचं पोरग फार वाटोळ झालं बघा त्याचं त्याची वस्ती जळाली आणि त्यात तो बी जळून मेला अरे देवा पाटलाचाच काहीतरी कावा दिसतोय माझ्या भट्टात डाळिंब फुटलं सांगा राजा मी नाही कधी म्हटलं हो राजा सांगा अहो ऐकलं का इथं या बघू काय पाहिजे डब्यात आहे ना सारं सगळं आहे पण इडा करणारा हात अजून घरकामात गुंतल्यात तुम्ही कृष्णाची आई हाय वाड्याची मालकीन हाय गावाची पाटलीन हाय तशा आमच्या बी कुणीतरी हायसाच की असं आडवळलं का सरळ सांगावं की काय पाहिजे ते इडा करून देऊ म्हणजे हुकमाशिवाय काही करायचंच नाही म्हणा की तसं नव्हं मग कसं पहिल्या घरात आला तेव्हा जेवण झालं की 5 पानाचा इडा तयार असायचा डब्यात आणि आता आपली सुटकी पानच असतात काय करायचं इडा करून वाळूनच जायचं जागच्या जागी कळलं आम्हाला बसा बघ जरा इथं नको
आवरावर करायची आहे. करा लावरावर बसा बघू जरा इथं. अगं बाई, तुम्ही अजून कसं का ग? तुझ्या झोपायला येऊ? नको ग बाई, आई साहेब रागवतील. मी आईला विचारलंय, मला झोप लागली म्हणजे रामजी उचलून नेईल. येऊ का? बरं या. अंतरून अगदी साधा आहे. असू दे. कशी यायची झोप तुम्हाला इथं? न गादी न उशी. ज्या मांडीवर झोपीन. आम्हाला एखादी गोष्ट सांग की. गोष्ट? कोलोबाची सांगू? नको, आम्ही ऐकली ती. रामजी रोज सांगतो. मग कसली सांगू? राजा राणीची. एक होता राजा, एक होती राणी, त्यांना एक मुलगा होता. सगळ्याच राजा राणीला कुठला आलाय मुलगा? नसू दे मुलगा. मुलगा नसलेल राजा राणीची गोष्ट सांग. एक होता राजा, एक होती राणी. दोन नव्हते का? एक आवडती, एक नावडती. नव्हत्या. त्या राजाला एकच राणी होती. राणीवर राजाचा फार फार जीव होता. त्या दोघांचे एवढंच घर होत. त्याला पाचूच्या भिंती होत्या, सोन्याची कौलं होती, भोवताली बागशाही होती. त्या बागशाहीत राजा राणी कष्ट करायची. पीक यायचं. पिकांची पानं रुपयाची असायची आणि कणसाला हिरं माणकं यायची. राजा पीक काढायचा आणि पांढऱ्या घोड्याच्या सोन्याच्या गाडीत घालायचा आणि मोठ्या नगरीच्या बाजारला जायचा. हिरे माणकाचं पीक विकून राणीसाठी जरी बुट्ट्याचा शालू आणायचा. राणी आनंदायची. राजाला 5 पक्वान करून घालायची. पण देवाला एक सुख बघवलं नाही. राजा राणी बाहेर गेलेले बघून एक दिवस अग्नी नारायण आला आणि त्याने राजाचा वाडा पेटवून दिला. का? त्याचं त्यालाच माहित. मग वाडा कुणी विजवला? कुणी जवळ नाही. राजाची सगळी संपत्ती जळून गेली. राजा देवाघरी गेला आणि राणी मावशी, अशी रडकी गोष्ट नको सांगू आम्हाला. रडायला येतं. आनंदाची सांग की. कुठली सांगू आनंदाची? मला येत नाही. कुठं आठवून सांग. आता मला झोप आली. झोपत. बाळासाहेब कवा निघाला होता? राम राम. आणि अचानक बरं कळीव नाही अगोदर. म्हणजे अक्कासा बोलला नाही तुम्हाला? नाही. अहो गौरीचा सण आला. बाकी तुम्हाला काय दक्कन? राजाला रोज दिवाळी. राजा गाडीचं सामान घ्या बघू. मग आहे ना आपली परमानगी. आता बाळासाहेब प्रत्यक्ष आल्यात. गाडी रिकामी कशी पाठवायची? आणि नाही म्हटलं तर तुम्ही राहताय. कृष्णाच्या जन्मापासून गेले नाही. औंदा नाही गेले तर दादासनी वाईट वाटत. बर बर जा, पण लवकर या. सण झाला की लागली 4 दिवसात माघारी येते. बर सावकाश सुद्धा बाळासाहेब. चाललं. विराजी, रामजी, सगळं सामान गाडीत ठेवलं ना? थोडं घर सांभाळ बरं का. त्यांच्या जेवणाकडे जातीने लक्ष दे, नाही तर गड्यावर सोपीवशील. बरं आता लांबट लावू नका. बारदाना मोठा आहे. मालकी नसल्याशिवाय सगळं नीट जमत नाही. आता मला का कळलं होय? गवर जेवली की दुसऱ्या दिवशी पाठवणी करतो. आकाशा चला लवकर. ऊन होईल. चला बाबा लवकर या बरं. चला या या या. जाणे बाबा मला लवकर यायचं बरं का.
फिरा काय रे फिरा पखालीच्या रेड्यागत असं किती दिवस हेलपाट घालीत राहायचं रे कितीदा सांगायचं तुला काय अरे पाटील लगीन करून देतो म्हणून म्हणलेत हा आता लगीन करून देत्यात का जलंबर नुसतं घागरीला पाणीच भरायला लावत्यात कुणाला खाली बस खाली बस ते ठेव खाली हे बघ हे येड्या तू जाणार असलास तर आपण एक तुला वाट डावतो कंचीर डोसक्यात नाही आलं तुझ्या अरे त्या हौशी भरतच ते का आपल्याच्यानं चावतं चालते न चावाय का दात पडले तुझं अरे तिला तरी कोण हाय सटवायला नाही नवरा आणि मासवायला नाही बायको भलतच काय भलतेच काय अरे पाटील काय जलंबर सांभाळणार आहे तिला अरे बेवारशी मालती वाढलेली व्याल मानवा बिगर राहील होय कंदी येडा का खुळा तू रामज्या कसं रे? अरे पाटील सोडतेल वय असं होईल म्हणतोस बघत राह तू पाटील कसा कब्जा घालते असते हा हे नव्हतं बा आपल्या डोसक्यात आलं रामच्या फिर्या अरे काम सोडली तर गप्पा मार बसला होय नाही भाजी नाही पाणी हौसा हे हौसा कोण आहे ते मी पाटील काय पाहिजे का आपल्याला वय इचूड असलाय मला लय कळा मारत्यात दारू गडन किंवा दा इचूड असलाय वय इचूड असलाय लय कळा मारत्यात देवा 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 धावतो धावतो हात देवा 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 कसलं तरी चिरगुळ घेऊन पान बघू तिथं थांबा आणते ते कशाला फाडतीस हे घे देवा 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 हौसा जरा दरवाजा मोरू कर लई गार वारा येतोय आवड अजून आवड घड्यासने बोलवते नग तू इथंच बस हात सोडा माझा हात सोडा मी तुमच्या पाया पडते हात सोडा माझा पिराजी रामजी अरे पाटलाच विचूड असलाय लवकर या रामजी अरे झोपलाय का काय लवकर या मागास विचू चावलाय काय औषध पाणी करायचं आहे का नाही विचू चावला देवा 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 लई काळा मारत्यात मालक कुठं डसलं इचू तुला काय करायचं काय डॉक्टर आहेस काय तसं नवं मालक पिचवाच्या काळाला भयंकर असत्यात रामजी रामजी मालकाच्या पायाला तिथू चावला आपण दोघं उचलून नेऊया का दोघच हा मग आणखी दोघांनी बोलू का शाना आहेस त्याला अजून ये आहे चला देवा 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 लई काळा मारत्यात कुठल्या आडगळीत गेला होता कोणाच
मावशी हो मावशी आवरा की जल्दी पाटील कावाच्या चहा मागतात आवरा. रामजी जी उतरला का इच्छू? नाही अजून काळ्या मारत्यात. रातसरी झोप नाही त्यासनी. अजून उतरला नाही? नाही. मग तो इच्छू नव इंगळी डसली असेल. इंगळी अहो पर इंगळी वाड्यात येईल कुठनं? आली असेल बाहेर न कुठनं तरी. ती बिचारी आपल्या वाटेनं जात असेल. पाय पडल्यावर डसणारच की. छे इंगळी नव इच्छूच पहिल्यांदाच चावला त्यासनी म्हणून उतरला नाही लवकर. पहिल्यांदाच चावला? होय. 100 पाप झाली म्हणजे इच्छू चावतो म्हणतात. आणि इंगळी 100वर 5 झाल्यावर. हा हा मग इंगळीच असेल. बाई द्या बघू केटली मीच घेऊन जातो. पाटील वाट बघत असतील. मालक त्या भैरूला आणू का बोलू? तो मंत्र तंत्र लई चांगला करतो. नको म्हणणार ना एकदा. नाही लई काळा मारतात म्हणून म्हणलं. काय र काय म्हणत होती मावशी? काही नाही विचार त्या इचू उतरला का म्हणून. मी म्हणलं नाही अजून कळा मारत्या. तर म्हणल्या तो इचू नसेल इंगळी असेल. ती आपल्या वाटेनं जाताना तुमचा पाय पडला आणि तिनं नांगा मारला. काय नाही असं त्या म्हणत होत्या. आणि म्हणत होत्या 100वर 5 पाप झाले म्हणजे इंगळी चावती या. असं काय रे पिरा? बैलापाशी कोण झोपतं? तो आपला पांडा असतो. एकटाच? होय. काय भय आजपासून तू तिकडे झोपायचा. आणि देवडीवर नग का कोणी? मी एकलाच. देवडीवर कुणी का नसतं ना. आम्हाला नाही लागत राखण. आजपासून तू सुद्धा रानात झोपायचा. दिवस मावाला की घरी येता लेको तिकडे उभं पीक आहे बारदान आहे. हा वयजी विरा आजपासून दोघं बी मळ्यावर झोपायला जायचं बरं का? हौसा 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 असं ठीक आहे. आई ती मावशी चालली. हौसा मावशी आई ही बघ कुठे चालली हौसा मावशी. हौसा कुठे चालली सांच्या पारी? अगं काय झालं? बोलत का नाहीस? ए काय झालं तुला? हे बघ काय रामजी आई साहेब आले. आई साहेब असं करण्या परिस्थितीत जीव घेऊन तिला हिरीत का नाही टाकले? काळीच हाय का नाही तुम्हाला?
असा अगोरीपणा करवला कसा तुम्हाला? देव म्हणून आजपर्यंत कपाळी पाय धरलं तुमचं. आता काय म्हणू तुम्हाला? राक्षस की जनावर का त्याच्याही पलीकडचं कुणी? हा वरडू नकास. मी सावळाराम नाईक आहे. सावळ्या दादा इकडे कुठं? तुरून फोडून आलोया. माझ्या मागे शिपाय लागल्या म्हणून आलोया. तो राजुरीचा म्हाद्या पाटील हाय नव खुशाल? हाय की. त्याला काय धाड होते? कावळ्याचा आयुष्य घेऊन आलाय तो. असू दे मला तो जिताच पाहिजे होता. आज मालकाला शेवटची विचारतोच बर का? कशाचं? अरे माझ्या बायको बद्दलच विचारायला हो. मग आज वर. अरे बापरे मेलो. काय झालं रे? बाहेर धोंडा आला. तोंडा? होय. कुठे? यो बघ. यो बघ. दाराला कडी घाल. दाराला कडी आहे. घाबरू नकोस. कडी आहे. अरे घाबरू काय न ग? यो धोंडा बघ. शेंदूर लावलेला धोंडा आहे. यो साधा धोंडा नव. तो पाटलाच्या डोसक्यावर पडलेला धोंडा आहे. अरे वाड्यावर तरुणा येणार. टाकला असं देवाला डोळं. मेलो आता काही जगत नाही. आधी घाबरू नकोस. पाटलावाने आवाज ऐकू येतोय. पाटलावाने आवाज नाही. पाटलाच आहे. रामजा. कडी 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 कडी. तू मोरो. मी आहे माझं. पण मालकच आहेत ना. मालक सांभाळा. आता आपलं काही धडगत नाही. काय झालं? यो बघा ना. शेंदूर लावलेला धोंडा बाहेर नाही येऊन पडला. पडला असेल. टाकला असेल कुणी पोरासोराने. अहो मालक आई चान सांगतोय हे पोराचं काम नाही चोराचं काम आहे. या धोंड्याला परस्थान म्हणत्यात. आम्ही आलो सावध राहा अशी दरोडेखोरानं पाठवलेली चिठ्ठीच आहे म्हणा. माझ्या वाड्यावर सांगून दरोडा घालणार अजून जलबला नाही. पाटील मला वाटतं बघ कोण आहे? मी. अहो पाटील दार उघडा. गाढव आहे. कोण आहे? मी साळुंके फौजदार. या 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 फौजदार साहेब. एवढ्या रात्री दौड दिली? अहो वेळच तशी आली आहे. सावळ्या तरुण फिरून पळाला. असं? मी माग कडे इथपर्यंत आलो आहे. एक माग थेट तुमच्या गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अहो साहेब गावापासून काय थेट वाड्यापासून आलाय. माझ्या बरोबर पार्टी नाही. इकडे तिकडे पांगली आहे. तुम्ही गावातले लोक गोळा करा. कडक बंदोबस्त ठेवा. गावाभोवती पहारा गेला पाहिजे रात्रभर तुम्हाला. ऐकलं का रे? वाड्याच्या आणि वाड्याभोवताच्या माळोदावर दगडाचं ढीक करा आणि गोफणी घेऊन गडी उभं करा. लागा तयारीला. हा सावळ्या कधी या धोंड्यासारखा वाड्यावरून पडेल याचा नेम नाही. लागा तयारीला. जातो मी. विनोबाच्या नावानं देवा बिरोबा राजुरूच्या राक्षसाला ठार करायला चालूया. दगा फटका होत येऊ नकस. समोतीला जत्रा करीन. चला
गेलं वाटतं. जागा उड्या. अरे कोणतरी बाई दिसली पुढे घ्या लवकर. लवकर मारता ये लवकर. इथं सख्या शिंदेची बायको नवरा आधीच जळून मेला तेव्हा पाटलानं घरात नेऊन ठेवली होती हिला. असं मग चला मोरा का माग माग भैरवाच्या डोंगरात. आणि व्यवस्थेला काम. अरे मग बघू चला का. कोण तुम्ही? मी भाऊ आहे तुझा. भाऊ? उभय धर्माचा भाऊ. मी सावळाराम नाईक. सावळाराम? तू कसा रे माझा भाऊ? तू माझं घर जाणस, माझं कुंकू पुसलंस, चांडाळा काय मिळवलंस? मी तुझं काय पाप केलं होतं म्हणून तू माझ्यावर नशा केलीस? माझ्या भनी पोटाचा डबरा भरण्यापायी पाटलाच्या सांगीवरून हे काळं काम केलं मी. मग आता मला इथं कशाला आणली? आणखी काय आलं तुझ्या मनात? पाटलाचं टोच करून घालतो तुझ्या पायावर. कशाला घेतोस त्याचं नाव माझ्यासमोर? मला आता सुखानं मरू दे. काही लाभ नाही तुला माझ्यापासून. पाटलानं समोर घेतलं. काय बोलतोस माझे म्हणी? माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही? मग हे बघ, ज्या हाताने तुझा घर चाललं त्या हातात जाळून घेतो. माझी शपथ आहे. रामुशाची इमान बघ. तुझ्या गळाची आण, देवा बिरोबाची आण, माझ्या जातीची आण. मी पाटाचा सोड घेईन. सूड घ्यायची? खरंच सूड घ्यायची? घेईनच घेईन. त्याच्या पापाचा खडक फरला जाता. तुझ्यावर हात टाकून त्यानं मरणाला आवाज न दिलाय. तू हटच थांब. दिस बघायला मी माघारी येतो. तुम्ही तर थांबा. रामजा, कुठून निघालास एवढ्या जोरात? विचारलंस का? अरे कामाला निघालेल्या माणसाला असं विचारून कुठे जातो म्हणून काम होईत नाही. तर पिर्या, मी आता तसा माघारी येणार नाही. आता जे जाणार ते येच घेऊनच माघारी येणार. अरे म्हणजे बायकोला आणाय निघालास का काय? मग सोडतो काय? अरे पाटलाची वाट बघत राहिलो तर बायकोची माझी ह्या जन्मात काही गाठ पडायची नाही की. बरं जातो, येळ होतो. रामजा, तरी म्हणलं गडी आज सकाळपूर कामावर का नाही?
एकला मारतो पाणी भरून भरून छान. साळू ए साळू साळू ग ए साळू ए साळू साळू ग अगं साळू काय ती घागरा ठेव खाली आणि बस भाऊ गाडीत. कशाला आणि कुठं नेतोस रे मला गाडीत बसून? अगं आपल्या घरी. आपल्या घरी? अक्षी चौसुपी वाडा असलो ग तूच बोलतोय असतो. अगं सारं जग काय चौसोपी वाऱ्याशिवाय अडून बसल्यावर संसार करायचं. झोपडीत काय संसार होईत नाही. चल बघू मुकाट्यानं. मी यायची नाही शाप सांगते. का काय करायचं तिथं येऊन? गावरात थापायचं ना मला नाही नांदायचं. ए येडे आता अरे 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 बस सगळा वाटतं काटा. थांब मी काढतो. हल्लो आई मोडला वाट तरी म्हणलं हालू न ग. मग आता कशाने काटा काढणार यो? आता रानात काटानच काटा काढायचा असतो. थांब कवडा आहे जरा खुरडला की निघून जाईल. हल्लो ग बघ. अहो हळू तरी आता इथे बघा. वय की आला बघ. एवढं निघाला. बाई खरंच लय हलकात आहे बघा तुमचं. तेच म्हणतो मी तो हात सोडू नगस म्हणून. ए आता बाद झालं भांडण. चल बघू. अहो बायका बघतीत की. बघू दे की नवऱ्यानंच बायकोचा हात धरलाय ना. व चल आता धर गागर हळू. चल आता बस बघू गाडीत. अच्छा बेताना कसं छान झालं काम. राम राम पाटील. राम 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 पाटील. राम 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 राम. बरं आहे ना? हो बरं आहे. काय गैरसोय झाली तर सांगितलं वा आम्हाला. हे होईल हो पण कुठे तुमचं तो रामोशी? तुम्हाला बातमी नाही मग आम्हाला कुठून असणार? आणि रात दिवस तुम्ही नळ्या घेऊन बसला इथं. त्याला हलाय जागा कुठं आहे? अहो 8-9 महिने झालं गावात 10-5 पोरं जलवली असतील. खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे. पाटील मला वाटतं गुळीने मेला तो. कुठेतरी गिदाड्याने रानात खाऊन टाकला असं झालं. सावळ्याला अरे वाघासारखा तू. पर 8-9 महिने झाले या पायानं पर पांगळे करून टाकले की रे तुला. नाना लई लाट झालं बघ पायाचं. सोड बघू पट्टी. हा हो हा अरे पाक भरला की रे डबरा घेऊ. जखम जवळजवळ वाढली की सगळी. हा आई ग काय पीडा म्हणावी. आपण कोण? ही बाई कोण? कुठला पाटील आणि कुठं त्याचा गर्भ जन्माला येऊ घातला. छ छ छ छ छ छ छ. डोकसं फिरायची गोष्ट आहे ही. सावळ्यादा देवाची तरी काय करणी म्हणावी होय. अरे येड्या
त्याचा खेळ कुणाला कळलाय? कसला रे खेळ ह्यो बानामतीचा? अरे बाबा, सगळं घडत असतं, पण त्याच्या मागे योजना असते हरीची. कसली रे योजना ही? कामनंदा राहिला, वैरी राहिला बाजूला, शिपाई सारखं रान धुंडून राहिल्या, आणि आपण ह्या गरबारबाईला सांभाळत इथं बसलोय. वाट बघतो या कवा वैराचं लेकरू आवाज देते यात. मला काही कळत नाही होत. आणि अशात जर का शिपाईने गाठलं, फळी फोडून निघून जाऊ बाईला पाटकोळी मारून. होय हो. आणि पाय कुणाच्या खांद्यावर देणार, माझ्या का तुझ्या? ऐक, सावल्या दादा, हे जवा पाजून बघ. 15 दिवस झालं बिचारीनं तोंडात पाणी बी घेतलं नाही. हौसाबाई, ए हौसाबाई, डोळं उघड, येऊ दवा घे. आता दवा कशाला दादा, त्याचा काय बी उपयोग नाही. असे काय म्हणतोस माझी बाई? लई टुमना झाली बघ. सपू दे आता सगळं. बाई, माझ्या बाई, तुझी मांडी. हौसाबाई, तू म्हणाली होतीस माणसाच्या जातीचा आहेस तू. त्या राक्षसाला मारून साऱ्या जातीवरचं संकट घालव. हौसाबाई, तुला दिलेलं सबूत मी पाळीत. सावल्या दादा, सावल्या दादा, सावल्या दादा, सावल्या दादा, चल हाल उठ. धाड आली पोलिसाची. या आधीला सुगावा लागला वाटतो त्यासनी. असं याच बाजूने मुलाच्या रडण्याचा आवाज आला. चला.
तमाशे कुठली गाडी? तमाशाची चिमाबाई मेलो. सीमाबाई? कोण सीमाबाई? सावळ्या दादा. कोण? सीमे? दर खेपेला असंच कसार भेटतस. हे बघ, ही पोर सांभाळ. पोर? हो, राजरूच्या पाटलाचं माझ्या मागे शिपाई लागले. बरं समजलं ना? हो, संभाळ पोरीला. हंडे गाडी. साळा सांभाळीन माझीच म्हणून. बरोबर आहे बाई. पोरीची जात आहे. बोल बोल म्हणताना वाटत आणि माझ्या पायातले चाल आपल्या पायात बांधून बांधशील ना बाब्या. एवढं खरं. चाल 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 कची आमची चालते आमच्या कची चालते. चाल 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 चाल. गजरे मीठ मोरी आण ग.
सुनबाई अजून नाही आला कृष्णा? नाही नाही म्हणतीयस काय? म्हणजे काही वागणं झालं? रामजी, ए रामजी, रामजी, कोण आलं? कृष्णा कुठं आहे? धाकलं धनी नव का? होय, कुठं आहे तो? ते तायगुड्याच्या वस्तीवर गाणं ऐकाय गेल्यात. म्या बी होतो संगत त्यांच्या. म्या म्हटलं निम्मी रात झाली आता उठा, वहिनीचा वाट बघत्यात. तर मला म्हणलं तू मोर आलोच अंधारात छाचा खात. अरे पण तू त्याला मोर घालून का आणलं नाहीस? आमचं पोर म्हणजे खुळा खंडोबाच आहे. नादा आलो म्हणजे वाड्या अवस्था हिंडत राहील. पण म्या मत सांगितलं त्यासनी, पण यालाच तयार नाही. बरं बरं, तू गाडी काढ बघू, मी बघतो तो कसा येत नाही. काय हो? बाई संग वाईस बोलायचं आहे. बोलायचंय? ये की या. हौसाबाई, 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 का वरडतास? पाटील आले त्यासनी भेटायला. पाटील? हा या पाटील, बसा, मी बोलते तिला. हंसा, अगं हंसा. पाटील आल्यात बाहेर, बघ बरं काय म्हणतात ते. असं काय करतेस? जा ना, मी चहा घेऊन येते. तुझं आपलं काहीतरी. नाही म्हणजे कोंबड कवा ओरडलं त्याचा पत्त्याच नाही लागला. आमच्या गावाला येता का? आमचं काय, सुपारी येईल तिकडे जायचं. अहो मग ही सुपारी समजा. बघा तरी कशी फर्स्ट क्लास व्यवस्था ठेवतो ती. मी कसं सांगू? आईला विचारा. आता असं हे आईला विचारून प्रत्येक गोष्ट करायची म्हणल्यावर कसं भागायचं? नाही म्हणजे पाटील, सरकार बलवत्यात. अरे आलो म्हणून सांग. बोला मग कवा येत आहे? संग्राम, पास झालं, चला बघू आता. चहा घेतला बिगर चाललंय. ते चहा घेत नाहीत मालक. पाटील, अगो बया, राजुरीचं पाटील आणि कुणीकडे वाट चुकलायचा? वेळात लागतीये का? साजरा पोरा. हो. अगो बया, राजुरीचं धाकटं पाटील होय? वय धाकलं पाटील. कृष्णा, घ्या चहा घे. पाटील, बाई थांबा. काय आहे? मला तुमच्या संग बोलायचं आहे. तुम्ही फार मोर, मी आलोच. काय? पाटील, तुम्हाला कळलं नाही आणि मला बी दिसलं नाही, पण दैवानं वेगळा चाप लावून ठेवला होता. त्यात अडकलाय तुम्ही. कसला चाप? तो चाप त्या आभाळातल्या पारद्यानं लावलाय. शरीराला कळत नाही, पण मनाला लई येतना होत्यात. कळलं नाही? आई, अगं तुला जेवायचं नाही? नाही. पाटील, या पोरीकडे नीट बघा. जातो, तू जेवून घे. जा. पट्टी का ओळख? मी चाप म्हणते तो ह्योच. ह्यातच घावलाय तुम्ही. आता किती बी धडपड केली तरी जीव नाही वाचायचा. चिमे, ही पोरगी कोण? अजून नाही ओळखलत? हे कलियुग आहे म्हणतात ते काय खोटं नाही. चिमे, ही पोरगी कुणाची? तुमची.
नीट डोळं उघडून बघ बापा, ही तुझीच लेख आहे. तूच जन्म दिलायस तिला. कुठं दिलास, कसा दिलास, हे तुझ्यातूनच बदलायला विचार. वाटतंय का? ओळखलंस का? हा, हे तुझंच पाप आहे. हौशीच्या पोटचा गोळा हंसा. अरे आग आग धावा, पाणी मारा, पाणी मारा. अरे आग आग धावा, धावा, पाणी मारा. काय झालं? सपन मी पण पडलं की काय? तुम्हाला काही धग लागली नाही ना? चला अधूर बाहेर पडा. वाडा चारी बाजून पेटलाय. सपन पडलं वाटतं तुम्हाला? सपन म्हणजे वाडा पेटला नाही? देवा 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 देवा, कसलं वाईट सपन पडलं. वाडा चारी बाजून पेटलाय, बाहेर पडाया वाव नाही. तुम्ही समजी आत अडकलाय. तुळ्या कोसळतायत, धूर कोंडलाय, आरडाओरडा चाललाय. वाईट, अगदी वाईट सपन पडलं. होतं असं स्वप्नात सगळं खरं घडल्यासारखं वाटतं. आपला वाडा कोण पेटवल? आपण कुणाचं वाईट केलंय? तुमचं मन गंगेच्या पाण्यावानी निर्मळ आहे, पण आमच्या हातून भल्याबरोबर पुऱ्या बी गोष्टी घडल्या. कुणाच्या हातनं होत नाही. माणूस हाय तिथं चूक आहे. ती झाली हे कळलं म्हणजे झालं. चला झोपा बघू, लई रात झाली. झोप? आता कसली झोप? कृष्णा कुठं आहे? कृष्णा, ए कृष्णा, 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 कृष्णा झोपला ना? बाहेर गेले, आलं नाहीत अजून. बाहेर गेलाय? आला नाही अजून? रामजा, गाडी जोड पहिली. आता कुठे जात आहे रातचं? गेला असेल कुठेतरी. येईल तुम्हाला नाही कळायचं, तुम्हाला काही सुद्धा ठाव नाही. रामजा, माझा फेट आणून काय? कोण आहे घरात? कोण आहे दारात? अरे कोण आहे रा? हा, कोणाशी बोलतेस? राजुरीचं पाटील आल्यात. पाटील? हा? आता परके म्हणे का? अहो या की आज मंदी पाटील. चिमा, माझा कृष्णा कुठं आहे? कृष्णा? मला काय ठाव? बघा की पब्लिक मंदी. पब्लिक मध्ये नाही तो. तुझ्या पोरीला विचार. माझ्या? काय गो बाई तरी खूप हे? तुझं आठबंडी बोलणं ऐकायला येईल नाही मला. कृष्णा आला होता का? गाण्याला येणारा प्रत्येक माणूस न्यायलीच नाही मी. आला असेल की तुमचा कृष्णा. अगं पण कुठं आहे तो? आता आड बाजूला जाणारा माणूस दुसऱ्याला सांगून जातो होय पाटील? बरं बरं, कळलं. चल रामजा. वैजी, सुनबाई, ए सुनबाई. जी कृष्णा आलाय ना? हो, झोपले. झोपलाय? हो. बरं बरं, झोपू दे. बुगडी माझी साताऱ्याला, बुगडी माझी साली साताऱ्याला, बुगडी माझी साली. ए माझा कोट घे बघू इकडं. बुगडी माझी साली जात साताऱ्याला, जात साताऱ्याला. कुठे तालुक्याला निघाला सा? विचारलंस का? बाहेर जाताना माणसानं गप राहावं. कुठं म्हणून विचारू नये. माझी सोन्याची बटणं घे बघू. इतकं महत्वाचं काम आहे? होय, महत्वाचंच आहे. सुगली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला, ग माझ्या म्हाताऱ्याला. बाहेर निघालास होय? होय. का? अरे आता आम्ही थकलो. घरचा समजा बोजा तुझ्यावरच आहे.
हे धैर्यात धरून वागायला पाहिजे. पण आबा मी काय केलं? काय केलं म्हणून म्हणत नाही, आपली गोष्ट सांगतो. हे बघ, आज गाडी घेऊन बाजारला जा, पेंडीची पोती आणायची आहेत आणि घरात काय हाय नाही बघा, आणि ते पण आण. पण मीच गेलो पाहिजे? तुला काय कोर्टाचं काम असेल तर मी जाईन. तसं नाही बाबा, म्हणजे तुम्ही जावं असं म्हटलं नाही मी. रामजा गेला तर चालायचं नाही? अरे घरच्या बायकासनी कापडं आणायचे आहेत, ती काय रामजा आणेल होय? हे घे पैसे आणि 20 मावळाला परत ये. मला बोलवायला या लावू नकस, कळलं का? आणि हे बघ, रामजाला बी संग ने. सांजा आणि दूध आणले. मला नग तो गुळमाट सांजा. मग दूध तरी घ्या. नग म्हणतोय तर उगीच आपली किटकी. दूध असं वलांडून जाऊ नये म्हणतात. आणि इकडे रातचं येळ करू नका. हा, सासूबाई उपाशी राहतात. काय नग कुणी उपाशी राहायला. तुमचं तुम्ही आपलं जेवण करून घेत चला, मला येळ होईल. रामद्या जी चहा पी घे. आणि पैसे घे. भजी बी घेतो. भजी घे, बटर घे, काय पाहिजे ते घे तुला. अरे ये पोरा रान केलं आलो. एक स्पेशल कॉफी बर काय. मला भजी. बोले तुम्ही इकडे बरं. पाटलानेच बाजार करावा असा आहे होय. आम्हाला बी लागतेच की मिरची. अरे ये पोरा, अरे एक स्पेशल मिसळ आण आणि त्याला जिलबी बी आण बघे ना. नका अहो मला कशाला, मी स्पेशल कॉफी सांगितलं ना. तुला काय, मला काय करायचं, मला नको बघ. मी आलेच बघ पान फोन. बसा तुम्ही. हा काय खा. तमाशा आला जणू. काहीतरी समजाई. तुम्हाला काय असलं बाजाराचं खाणं पडतंय? घरी ठिकाण असेल. अहो कवा तरी तोंडाला आळणी झाल्यावर खायचं. अहो असलं खाणं खाऊन पोट भरल्यावर घरी जेवू वाढल्यावर बहिणीसनं काय सांगाल? आता एवढ्यानं पोट भरतय का काय? म्हणजे भूक मोठी आहे म्हणायची. तर आता गडी काय हलका आहे का काय? बर उतरलायसा कुठं? उतरायला काय आम्ही वराडी आलोय. गाडी सोडली तिकडं, तसंच रात काढायची आणि सकाळच्या पारी जायचं आपल्या वाटनं. असं मग आमचा बी मुक्काम हातात आहे म्हणा असा. म्हणजे तुम्ही सुरू करा, आलोच मी. जरा चटणी घाल बघ. रामजा जी हे बघ, तू हो मोर, मी आलोच. मालक गोळी घालतात. दिस मावळाला गाडी गावात आली पाहिजे अशी ताकीद आहे, आणि दिसत हातच मावळला. बघ मामलेदार कचेरीत काम निघालं म्हणून सांग. मामलेदार कचेरी? आता सांच्या परी कुठल्या आली हो मामलेदार कचेरी? आता उगा पागुळ लावू नकस. आण बैल बघू. म्हणजे त्याला सगळा स्वरूपात लय लबरी झालाय. लय नामी तू सुगऱ्याने फक्काडे तुझी स्वयंपाक करण्याची हक्काड. जेव्हा आता मोर बघून, नाही तर तोंडातला गा नाकात जाईल. नाकात कसा बत्ती आहे ना. मोर बघून जेव्हा बघू. ये झोप लागेल ग, जागी राहा. पाटील येईल बघ. आई त्याच्या का ग मागं लागली असतो? अगं पिकलेली बोर आहे, खाऊया की झोपून. त्याच्याकडनं मी एक तांबडा पैसा बी नाही घ्यायची. काय ग? नाही मला वाटत. का? आई भल्या घरचा माणूस आहे. आपल्या बायका पुरात रामाचं राज करू दे. अगं जळता जळायची नाही एवढी श्रीमंती आहे त्याची. गंगा भरून वाहतीये. एखादा पाठ आपल्याकडे वळला तर जन्माची काळजी तरी मिटल. आलाच वाटतं ती. उठ उठ जा, बोल जा त्याच्या बरोबर घडी भर. मी नाही. आता ग उठ म्हणते ना. आई काय बोलायचं ग त्याच्याशी?
जात्यावर बसलं म्हणजे आपोआप ओवी सुचती या. जा उठ. जा. शिव ओळखू आली जणू. मी नाही, आईनं ओळखलं. गेला नाही गावाकडे. नाही म्हंटल वाईट जरा चांदणं अंगावर घ्यावं. चालणं हितच आहे आणि गावाकडे काय ऊन पडले. तसं नाही खरं, पण चांदण्यात बी फरक आहेच की. काय खरं का खोट? आम्हाला नाही कळत. हे उगच आपलं बोलाय केलंय. अक्कल आलेल्या माणसाला ह्यो फरक चट दिशे कळते. आम्हाला अक्कल नाही आली. बर सांगा बघू तुमचं काय काम आहे ती चढदिश. काम? आपलं काय काम नाही बाबा. मग इकडं कशासाठी आला होता असा वाकडी वाट करून? मी उगा आपला जीव रमवाय. तेव्हा कशाने रमतोय? हेच की थंडगार हवा, दुधावानी चालणं, मौसूत बोलणं, खळखळून हसणं. अगं बाई, बराच लाडवून ठेवला की तुम्ही आपला जीव. तर आणि तुम्ही तुमचा जीव अगदी शिस्तीत ठेवला असेल नाही काय? व्हायच मग. मौसूत बोलणं, खळखळून हसणं, यातलं काय बी लागत नाही आम्हाला. त्याचा असा आहे, माणसाला कंच्या बी गोष्टीची चव कळावी लागते. मालक, हो मालक. हा कोण? रामजा? आणि गेला नाहीस? आता मी कसा जातोय? थोरलं मालक गोळी घालचाल मला. चला लवकर, कोंबड वरडलं. बरं बरं आलो, चल. बर हे काय? नाही म्हणजे मी घेतलीच पाहिजे. घेतली म्हणून समजा, आणि वहिनीसने चुडलं माझ्या नावचं. बर जाते. किसना आत्ता आलास व्हय? कुठे गेला होतास रातभर? व्हायचं काम होतं. तुझं आपलं काहीतरीच. कृष्णा, हे कृष्णा, इकडे ये. दिस मावळ्याला माघारी फिर म्हणलं होतं तुला. वय पर नाही बनलं. कशात गुतला होतास? व्हायचं काम होतं. कसलं? ते आता सांगायलाच पाहिजे. ते न सांगताच कळतंय मला. अरे पण का माझा सरगत पितूस कृष्णा? का माझं असं काळीच भासतोस? अरे असं वागण्यापरी जीव का घेत नाहीस माझा? किसना तू तिकडे जा बघू. काय बोल नको. बोलू दे, बोल. म्हाताऱ्या बापाला उलट बोल, पायातली करून चार हान. इतकं काय झालं संतापायला? गेला असेल गाणं ऐकाय. गाणं नाही, तुम्हाला काही ठावं नाही, तुम्ही गप बसा. गाणं ऐकायला गेला म्हणून बोलायला माझं काही टक्कुरं फिरलं नाही. कृष्णा काय केलं? कुठं गेला होता? नाही, तुम्ही काय बोलू नका, तुम्ही काय विचारू नका. किसन्या, खरं सांग, तुझ्या आईबाची शपथ आहे तुला. हिचा सराप घेतलास काय? घेतलास? माणसानं गाणं ऐकू नये का? काय ऐकू नये? जन्मभर तुम्ही काय केलं तेव्हा आम्हाला आता पोती सांगताय. म्हणे हिचा सराप घेतलास काय? आणि नाही म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवणार आहे काय? तुमचा कुणावर विश्वास आहे तेव्हा पोरावर असेल. सराप नाही घेतलास ना? चांगलं केलंस पोरा, बाला वाचवलंस. अरे पोरगी कशी आली नाही अजून? अहो आंघोळीला गेली ती. पण बरोबर कोण आहे का? छाव्या नाही. नाही, पाय बी घसरून पडायची. काय तरी बाय बोलता, उन्हाळ्यात पाणी कमी असतंय. होय पण पाटील. होय या की बसा. मी बसायला नाही आलो. सीमाबाई, एकांती बोलायचं आहे तुझ्याशी. माझ्याशी नाही एकांती? बोला की. तू जा रे आतमध्ये. होय. काय हुकूम आहे पाटील? हुकूम नाही, विनंती आहे तुला एक. विनंतीने तुमची? कुणीकडे सूर्य उगवला? सगळा अंधार व्हायची वेळ आली. सीमा, किती खेळ करणार आहेस तू या भागात? का हो, आता तर कुठं सुरुवात झाली या खेळाला. बंद कर तुझं खेळ आणि ह्यो भाग सोडून कुठं बी जा. हे घे,
थूक, पैक्यावर थूक, पर लोक माझ्या तोंडावर थुकतील तेवढं मात्र होऊ देऊ नकस. मी तुझ्या भर गुडघं टेकतो, पदर पसरतो. आता गुडघं टेकशील, पदर पसरशील, पायावर लोळण सुधी घेशील, पण सापा तू थंडीनं काकडलास तरी चुली पुढे ठेवणार नाही मी तुला. जरा जीव आला तर उलटून चावायला कमी करणार नाही हे पक्क ठाव आहे मला. झाली चुकी माफ कर चिमा. मी पार खाली आलो, गळा दाबून जीव मार मला, पण असं मारू नकोस. अरे झटपट मरण यायला नशीब मोठं लागतं, जन्मभर हात निर्मळ लागतात. आहेस का तुझं? होय, मी पापी आहे, माझा हात काळा आहे, पण आता म्हातारपणी तोंडाला काळ लागायला नका. मेलेल्याला मारू नकस चिमा. तू इथनं जा, पोरीला घेऊन जा, माझी अब्रू वाचीव, मी तुझ्या पाया पडतो. अब्रूला घेतोस? आज पातूर बाय बाबांची अब्रू घेतलीस तेव्हा नाही भीती वाटली, आणि आता घेतोस? अरे भेकडा. मी भेकड नाही चिमा, भेकड नाही, पण म्हातारा आहे. तू म्हातारा आहेस, भेकड आहेस, नीच आहेस, सगळ्या वाईटपणाचा काढा आहेस तू. मला तुझं काही ऐकायचं नाही. चालेल माझ्या घरातनं निघ, तुझं तोंड देखील बघायचं नाही मला. लय बोलीस बाया त्याला. कसं बी झाला तरी तो 2 गावचा वतनदार आहे. दारच्या कुत्र्यासारखं वागवलंच त्याला. अरे नुसती बोलून गप नाही बसायची मी. त्याच्या अब्रूच्या चिंध्या करून येशीवर टांगेन. त्याच्या गावात जाईन आणि साऱ्या गावामोर त्याच्या पोटच्या पोरीच्या पायात चाळ बांधून नाचवीन आणि साऱ्यांना ओरडून सांगन की लोकांनो बघा हे पाटलाचं पाप, बघा बघा, आणि थुका त्या पाटलाच्या तोंडावर. मालक, ती बाया घडाघडा बोलायला लागली. नाव्याचा उकडा पार उकळत. आता काही सोयी नाही. रामजी, बंदूक आण माझी. जी. लवकर आण. थोबाड बंद कर. तोंडातून शब्द काढशील तर गोळी घालीन. आबा, तू बाजूला हो. शिवे, बंद कर तमाशा, चालते होईत ना. अरे जा, मर्द म्हणून घेतोस. हिम्मत असेल तर चालव पाहिजे छातीवर गोळी. अच्छा पाटील, वारे मर्द, वारे बहादर. पाटील, इकडे फिरवा तुमचे फोकणे. कोण? सावळ्या? आबा, 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 आबा. हेच मरण माझ्या कपाळी होतं पोरा. डोळ्यात पाणी आणून त्या लायकीचा नाही. आबा, तुझ्या आईला नीट सांभाळ. त्याला म्हणा आम्हाला माफी करा. रामा, इतला माझं मरण पुकारा घेतलं. जगून तरी काय केलं चिमा? मरताना तरी एक पुण्य घडलं. पुरी, तुझ्या आईला सबूत दिला होता तो मी पाळला. आता खेळ खलास झाला. दादा, दादा.